पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी. लाईट शार्पीज फ्लाइंग साऊंड नजर जाईल तिथपर्यंत जर्मन हँगर अशी तयारी करण्यात आली आहे. 25,000 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कार्यक्रमाआधी फडणवीस विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार झुंपली आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. कार्यक्रमाचा अगदी पहिल्या दिवसापासूनच आढावा घेत या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष जे आहेत ते दीप्ती चौधरी आहेत. ताई, काय सांगाल? खरं तर इतका मोठा कार्यक्रम तुमच्या कार्यकाळात होते आणि विशेषतः महिलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजित पुणे शहर ही आपली एक ऐतिहासिक नगरी आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाई फुले आपल्या सर्वांचं जे दैवत आहे. त्यांनी पहिली मुलींची शाळा ही पुणे शहरात सुरू केलेली आहे आणि म्हणून मुलींचा जो एक कार्यक्रम आम्हाला फक्त आणि फक्त तरुणींसाठी घ्यायचा होता तो आम्ही पुणे शहर निवडलेला आहे. आणि या ठिकाणी फक्त तरुणी मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. पहिल्या दिवसापासूनच तरुणींचा उत्साह हा अतिशय मोठा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. साधारण किती रजिस्ट्रेशन जे आहे ते आतापर्यंत पार पडले? 20,000पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेली आहेत आणि अजून 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की या ठिकाणी तरुणींची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल आणि अगदी ओसंडून वाहावं अशा प्रकारे या ठिकाणी गर्दी होणार आहे. तिकडे जर आपण पाहिलं तर इतकं भव्य स्वरूपाचं जे सगळी व्यवस्था आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर्मन हँगर असेल, सर्व सेटअप जो असेल या ठिकाणचा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर दुसरीकडे भाजप जे आहे ते आरोप करते की शिक्षण संस्था ज्या आहेत पुण्यातील जवळपासच्या त्या सगळ्या काँग्रेसच्याच आहेत आणि त्यातीलच विद्यार्थिनी ज्या आहेत त्या कार्यक्रमाला ते आणणार आहेत. आता भाजप काय आरोप करतं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण शिक्षण संस्थाच आम्ही सुरू केल्या ना. पहिल्यापासून ज्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सगळ्या काँग्रेसनेच सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी येणार ते शाळा कॉलेजांमधूनच येणार आहेत. तर त्यांच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाहीये, कारण त्यांच्यासारखा फक्त आम्ही शाखा नाही सुरू केल्या. आम्ही शिक्षणाची पाळंमुळं रुजवली प्रत्येक छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये, शहरांमध्ये. तर आहेत आमचे संबंधित लोक तर ते पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदाच स्पष्ट करते की आम्ही कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी झेंडा नसणार, या ठिकाणी कुठलीही घोषणा नसणार. हा म्हणजे कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाहीये. त्यामुळे कुणीही या कार्यक्रमाला येऊ शकतं. इथे काहीही बॅरिकेड्स नाही आणि कुणीही रजिस्ट्रेशन करू शकतं. फक्त आणि फक्त तरुणींशी संवाद, त्यांच्यामध्ये जे डिप्रेशन आलेलं आहे, त्यांच्यामध्ये जे काही भावना आहे की आमचं भविष्यच अंधकारमय झालंय, कारण नीटचे पेपर फुटलेत, अनेक परीक्षा 152 आतापर्यंत परीक्षाचे पेपर फुटलेले आहेत. तर अशा प्रकारे तरुणांच्या मध्ये अतिशय अस्वस्थता असताना या ठिकाणी राहुलजी येत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये खूप आणि खूप उत्साह आहे